ओम श्री गुरुदेव दत्त भगवंता प्रभू माऊली वासुदेवाय नमो नमः। आज आहे सफला एकादशी। सफला एकादशी निमित्त या मंत्राचा 108 वेळा उच्चारण केल्याने खूप लाभ होईल। या मंत्राचा जप करावा। जो जपतो त्याला भगवंत जपतो, जो जप करतो त्याला भगवंत जपतो असं म्हणतात। भगवंताच्या नामस्मरणाने जिभेला आणि मनाला वळण लागावे म्हणून जप केला जातो। भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावणे हा त्यामागील विचार असतो। जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो। जपाची सवय का लावावी याचं उत्तर शोधायचं जर ठरलं तर संत सोयरोबानाथ यांच्या अभंगाच्या या ओळी आठवतात। हरिभजना विन काळ घालू नको रे, अंतरीचा ज्ञानदेवा मालू नको रे। चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत, त्या घडवाव्या लागतात। तशा चांगल्या सवयी देखील आपोआप लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात। प्रापंचिक माणसाच्या मुखात नामस्मरण सहजासहजी येत नाही, ते जाणीवपूर्वक घ्यावी लागते। ती सवय लावण्याचे माध्यम म्हणलं तर जप, आणि जप करताना माळ वापरतात। तुम्हाला तर माहीतच असेल। तर ती जपमाळ जी आहे ती 108 मण्यांची असते। त्या संख्यागणिक नाम घेत असताना किमान एखाद्या वेळेस तरी मनापासून नाम निघते, हा उद्देश असतो। जप कसा करायचा याविषयीची माहिती जर सांगायचं ठरलं तर जप करताना उजव्या हातात मधल्या बोटाच्या पेरावर माळ धरून अंगठ्याने तिचे एक एक मणी आपल्याकडे ओढायचे असतात। माळेतील मण्यांची झीज होऊ नये म्हणून ते आपटायचे नसतात, त्याची दक्षता घ्यायची। मेरुमणी येताच माळा विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरुवात करायची। एका व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये। माळ जपण्यापूर्वी किंवा वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा। ती पवित्र ठिकाणी किंवा देवघरात ठेवावी। शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डबीतून जपमाळ ठेवावी। जपमाळेची संख्या एकाएक न वाढवता क्रमाक्रमाने वाढवावी। मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा। शुद्ध मनाने नामस्मरण करावे। जप करताना मन शांत व्हावे यासाठी शांत परिसरात आपण जप करावा। जप करताना तुम्ही डोळे मिटून देखील जप करू शकता। आपल्याला एक वाईट खोड असते, ती म्हणलं की नामस्मरण सुरू करतात जपमाळेकडे बघायची, तर जेमतेम 10 मणी ओलांडून होत नाही, तोच आपलं लक्ष हे आपल्या हाताकडे किंवा जपमाळेकडे जातं। याचा अर्थ आपले मन नामस्मरणात नसून केवळ सोपस्कारात अडकलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही। जपसाधनेचा संबंध आहे ना, तो पाप पुण्याशी नसून आपल्या आचार विचारांशी निगडीत असतो, म्हणून त्या सरावाला जपसाधना असं देखील म्हटलं जातं। ज्याप्रमाणे एखादे सुभाषित, श्लोक, कविता, गाणे पाठ होण्यासाठी आपण 100 वेळा घोकंपट्टी करतो, वारंवार म्हणत असतो, तसंच भगवंत नाम मुखोद्गत होण्यासाठी 108 संख्या सुनिश्चित केलेली आहे। जपसाधनेत एवढ्यावर थांबणे अपेक्षित नसून ही सुरुवात आहे असं म्हणायचं। त्यामुळे आपण किती वेळा मोजलंय या संख्येच्या चक्रवात न अडकता आपण मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नामस्मरण घेत राहायचं। आणि ते नामस्मरण घेत असताना आपण हा जप करायचा आहे आज सफला एकादशी निमित्त। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत आपण आजची सफला एकादशीचा व्हिडिओ समाप्त करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास खूप खूप धन्यवाद।